ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। चाणक्य मंडळाच्या फाउंडेशन कोर्सचे सगळे विद्यार्थिनी तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात की तुम्हाला इथे येण्याची संधी मिळाली। आणि हा जो फाउंडेशन कोर्स आहे त्याचा उद्देशच तो आहे की पुढचं शिक्षण घेण्यापूर्वी तुमचं फाउंडेशन मजबूत पाहिजे। नाहीतर आपण शिक्षण घेतो, डिग्र्या मिळवतो, पण फाउंडेशन जर आपलं स्ट्रॉंग नसेल तर ती बिल्डिंग कधीही कोलमडू शकते। कारण कोणतीही बिल्डिंग बांधायची असेल तर फाउंडेशनच पक्कं पाहिजे। तेव्हा इथे आपल्याला काय व्हायचं आहे जीवनामध्ये हे तर तुम्ही ठरवणारच आहात किंवा ठरवले असेल, पण तेवढंच पुरेसं आहे का? ही जी रामकृष्ण मठ ही जी संस्था आहे, ही संस्था स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेली संस्था आहे। याचे फाउंडर होते हे स्वामी विवेकानंद। आणि इथे मठामध्ये बरेचदा अविनाशजी आलेले आहेत आणि त्यांनी मुलांना आणि मुलींना मार्गदर्शन केलेलं आहे। आमची बरीच युवक संमेलनं होतात। आता 11 जानेवारीला पण आहे, 12 जानेवारीला स्वामीजींचा जन्मदिवस आहे, त्यानिमित्त तर त्यावेळेस ते आलेले होते। त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। म्हणजे तसा रामकृष्ण मठाचा संबंध धर्माधिकारींशी आहेच, बरेचदा ते येऊन गेलेले आहे। आणि आम्ही एक नाटक केलं होतं गणेश किल्ला क्रीडा मंडळमध्ये, युगनायक विवेकानंद। त्या नाटकासाठी जवळजवळ 700 विद्यार्थी त्यांनी पाठवले होते ते नाटक बघायला, आणि सगळ्यांना ते आवडलं होतं। तर इथे रामकृष्ण मठ जो स्वामीजींनी स्थापन केला 1897मध्ये, याचा उद्देशच हा होता की आपली संस्कृती काय आहे, आपले आदर्श काय आहे, आपलं जीवन कसं असावं हे महत्त्वाचं आहे। आपण काय आहोत हे महत्त्वाचं नाही, पण आपण कसे आहोत हे महत्त्वाचं आहे। तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, ऑफिसर असाल, सगळ्या मोठमोठ्या पोझिशनवर तुम्ही असू शकता, पण त्या सगळ्या पोझिशन किंवा डिग्र्या तुम्हाला ऐन वेळेस कामाला येणार नाही। म्हणून स्वामीजी म्हणाले की ते सगळं निगेटिव्ह शिक्षण आहे। एज्युकेशन इज नॉट द अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इट पुट इन टू युअर ब्रेन्स अँड रन्स रायट देअर अनडायजेस्टेड। शिक्षण म्हणजे नुसती माहिती डोक्यामध्ये कोंबणं आणि ते न पचवता त्याचा गोंधळ उडणं म्हणजे काही शिक्षण नव्हे। तर आज आपल्याला त्याच प्रकारचं शिक्षण मिळतं। पुस्तकाच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांची माहिती डोक्यामध्ये कोंबत असतो। ती आपलं काम करण्यासाठी आपल्याला उपयोगी पण आहे, पण शेवटी काय होतं, आपण काम करणारी एक मशीन होतो। आता मशीन आणि मनुष्य यामध्ये किती फरक आहे? मशीनसुद्धा काम करते आणि आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे करू शकते। कॉम्प्युटर आहे म्हणून आपण कितीतरी कामं आज सोपी झालेली आहेत, तेव्हा मशीन पण काम करते। आता मशीन काम करणं आणि मनुष्य काम करणं यामध्ये फरक आहे की नाही? कारण मशीन खराब झाली तर आपण त्या मशीनला फेकून देतो, तिचा काही उपयोग होत नाही। कारण त्या मशीनला इन्नर डायमेन्शन नसते, तिला फक्त बाहेरचं डायमेन्शन असते, म्हणजे काम करणं एवढंच। पण मनुष्य काम करता करता तो आतून बदलत असतो, म्हणजे आपल्याला इन्नर डायमेन्शन आहे। आपणही मशीनसारखं काम केलं तर आपल्यामध्ये हृदय राहणार नाही, आपल्यामध्ये दया, करुणा, प्रेम, भक्ती ह्या गोष्टी राहणारच नाही, यांचा विकासच होणार नाही, कारण त्याकडे लक्षच दिलं नाही।
म्हणजे कामाच्या माध्यमातून आपल्याला आपला स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे. कोणतंही काम असो त्याला काहीही हरकत नाही. म्हणून तिथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन. स्वामी विवेकानंद म्हणायचे, वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म, स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज, इंटलेक्ट इज एक्सपॅन्डेड अँड बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फीट. तरी स्वामीजींनी शिक्षणाची व्याख्या दिलेली आहे. तर अशा प्रकारचं शिक्षण कुठेही तुम्हाला मिळणार नाही. लाखो रुपये देऊन तुम्ही ॲडमिशन घेता, पण तिथे तुमचा उद्देश काय असतो की काहीतरी IAS IPS ऑफिसर व्हायचं आणि आयुष्यभर पोट भरण्यासाठी नोकरी करायची. आता नुसतं पोटच जर भरायचं असेल तर सगळेच पोट भरतात, पशुपक्षी पण पोट भरतात. म्हणजे जगणं हाच काही जीवनाचा उद्देश नाही. आता आपण तर जगणारच आहोत, जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत आपण जगणारच आहोत. पण कशा प्रकारे आपण जगलो पाहिजे की जेणेकरून आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे, तर हे आपल्याला कळत नाही आणि कोणी सांगायचे नाही. तेव्हा आपली संस्कृती म्हणते की तुम्ही काहीही व्हा, पण तुम्ही सुसंस्कृत व्हा. तुमच्यामध्ये बदल घडला पाहिजे. नाहीतर आपण खूप मोठ्या पोझिशनवर गेलो आणि आपल्याला जर खूप राग येत असेल तर तो क्रोधच तुमचा शेवटी शत्रू ठरेल आणि तुमचा विनाश करेल. आणि हे सगळे विकार आपल्या मनामध्येच असतात. आता काम करता करता जर हे विकार आपले निघून गेले नाही आणि ते जर वाढतच राहिले, तर मला एखादी पोझिशन मिळाली, चांगली पोझिशन मिळाली आणि मला जर त्या पोझिशनचा अहंकार झाला, इगोसुद्धा एक आपला शत्रूच आहे, अहंकार झाला, तर आपण आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सगळ्या लोकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपण स्वतःचा अहंकारच दाखवू की सगळं काही मीच केलेलं आहे. आता आपण स्वतः काहीच करू शकत नाही जर इतरांनी आपल्याला मदत केली नाही तर इथे आपला अहंकार वाढतो. चांगला पॉवर पोझिशन आपल्याला मिळाली तर आपण स्वतःला खूप श्रेष्ठ समजतो आणि मग इतरांवर अन्याय करायला सुरुवात करतो. आता आपल्या देशामध्ये आज आपण बघतो आहे की काय स्थिती आहे. कारण शिकलेले आहे, एज्युकेटेड आहेत, पण संस्कार नसल्यामुळे देशासमोर कितीतरी समस्या आहे. एवढा भ्रष्टाचार कशामुळे वाढला? कारण आपल्याला देशाविषयी आणि देशबांधवांविषयी आपल्या हृदयात प्रेमच नाही आहे. ज्या ठिकाणी प्रेम असते त्या ठिकाणी आपण सेवा करतो. बघा, भगिनी निवेदिता कुठे लंडनमध्ये होती. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा लंडनला पण गेले. तिथे त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आणि त्या मिस मार्गारेट नोबलनी ती व्याख्यानं ऐकली आणि स्वामीजी तिला म्हणाले की तू हुशार आहे, बुद्धिमान आहे. आणि ती एका शाळेची मुख्याध्यापिका होती, बॅचलर होती. तर आमच्या देशामध्ये मुलींना ह्या सोयी उपलब्ध नाही आहे. मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नाही, त्या शाळेत जात नाही, त्यांना शिक्षण नाही. तेव्हा तुझ्यासारखी जर एखादी मुलगी भारतामध्ये आली आणि भारतीय स्त्रियांसाठी काही करू शकली तर मला तुझी माझ्या कार्यामध्ये खूप मदत होईल. आणि एक विदेशी महिला, ख्रिश्चन, सगळं काही सोडून भारतामध्ये येते आणि स्वामीजीला नाव देतात भगिनी निवेदिता. आणि आयुष्यभर ती भारताची सेवा करते, भारतीय स्त्रियांची सेवा करते, मुलींसाठी शाळा सुरू करते. आणि तिच्या शाळेमध्ये शिकलेल्या मुली पुढे शारदामठ करतात आणि शारदामठ स्थापन झाल्यावर बऱ्याच मुली आज संन्यासिनी आहेत. म्हणजे हे कशामुळे घडलं? त्या एका निवेदितामध्ये फरक पडल्यामुळे तिने कलकत्त्याला येऊन मुलींसाठी शाळा सुरू केली आणि त्या शाळेतल्या मुली पुढे जाऊन सुसंस्कृत झाल्या. त्यांना जीवनाचं उद्देश कळलं आणि तिनं आपल्या जीवनाचं सार्थक केलं. म्हणजे बघा, स्वामीजींना हे पाहिजे होतं की आमच्या देशामध्ये शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे. त्यावेळेस तर शिक्षण मुळीच नव्हतं आणि जे काही होतं ते सगळं निगेटिव्ह होतं. म्हणजे तुम्ही लोक रानटी आहात, तुमचा धर्म रानटी आहे, तुम्ही दगडाची पूजा करता. म्हणजे त्यावेळेचे तरुण धर्माच्या विरुद्धच सगळ्या गोष्टी ऐकत होते. त्यामुळे ते नास्तिक झालेले होते.
त्यांचा देवावर विश्वास नव्हता, धर्मावर विश्वास नव्हता. अशा प्रकारचे युवक कलकत्त्यामध्ये निर्माण व्हायला लागले होते. आणि त्याच वेळेस स्वामी विवेकानंद, भगवान श्री रामकृष्ण यांचा जन्म झाला आणि त्यांनी ती पाश्चात्य लाट थोपवली, नाहीतर ती सगळ्या भारतभर पसरली असती. तेव्हा त्यांनी नवीन पद्धतीनं आपलं शिक्षण द्यायला सुरुवात केली. रामकृष्ण मठ आणि मिशनचे 300 शाखा केंद्र आहेत. भारतामध्ये आहे, विदेशामध्ये पण आहे. अमेरिकेत आहे, जर्मनीमध्ये आहे, जपानमध्ये आहे, रशियामध्ये आहे, बांगलादेशमध्ये आहे. तर ह्या केंद्रांद्वारे बाहेर देशामध्ये त्यांना काही सेवेची गरज नाही, कारण आपल्या देशासारखी काही तिथे गरिबी नाही आहे. म्हणून तिथे नुसता धर्माचा प्रचार करणं, वेदांताचा प्रचार करणं हेच त्यांचं मुख्य कार्य आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती असेल ती अमेरिकेच्या शिकागो शहरामध्ये जेव्हा एक सर्वधर्म परिषद झाली, ती गोष्ट आहे 1893ची. त्यावेळेस भारतामधून स्वामी विवेकानंद गेले होते. त्यांना अनेक संघर्ष करावे लागले, कारण त्यांना काहीही माहिती नव्हतं. ते एक संन्यासी, भारत भ्रमण करणारे. पण अमेरिकेत गेल्यावर कशा प्रकारे राहायचं, कपडे तिथले कसले, हे सगळं काही माहिती नव्हतं. आणि प्रचंड थंडी, त्यांच्याकडे गरम कपडे नाही, अशा सगळ्या परिस्थितीमधून ते गेले. आणि शेवटी ते त्या परिषदेमध्ये उपस्थित झाले. खूप प्रयत्न करून त्यांना परमिशन मिळाली आणि त्यांनी ती सभा गाजवली. आणि तेव्हापासून सगळ्या जगाला कळलं की भारत काय आहे, भारतीय संस्कृती काय आहे, भारतीय धर्म काय आहे, हे सगळं त्यांना स्वामी विवेकानंदाकडून कळलं. म्हणजे स्वामीजींनी देशाचा गौरव वाढवला, धर्माचा पण गौरव वाढवला आणि सगळ्यांनी मान्य केलं की स्वामी विवेकानंद हे सर्वश्रेष्ठ वक्ता होते. आणि तेव्हापासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. अमेरिकेमध्ये 4 वर्ष राहिले, वेदांताचा प्रचार प्रसार केला. त्यांना अनेक शिष्य मिळाले. त्यांच्या मदतीने त्यांनी भारतामध्ये पण मोठं कार्य उभं केलं. म्हणजे बघा, 39 वर्षामध्ये एक व्यक्ती किती महान कार्य करू शकते. आणि त्यांचा मेन फोकस होता की भारतामधलं अज्ञान आणि भारतामधलं दारिद्र्य हे दूर झाल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही. कारण आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि आपल्याला गुलामीच आवडत होती. गुलामीमध्ये राहण्यामध्येच आपल्याला आनंद होता. म्हणजे तो अभिमान आपण गमावून बसलेलो होतो की आम्ही स्वतंत्र झालो पाहिजे. आता 3 कोटी ब्रिटिश 40 कोटी भारतावर राज्य करू शकले. कसे करू शकले? त्यांच्यामध्ये आत्मविश्वास होता की आपण जग जिंकू शकतो. आणि आपण मात्र मुळीच प्रतिकार केला नाही. आपल्याला वाटतं की ठीक आहे, त्यांना राज्य केलं तर करू द्या, आपल्याला काय आहे, आपल्याला मिळते ना, 2 वेळ जेवण आणि राहायला कपडे मिळते ना. म्हणजे अशी आपली संकुचित भावना झालेली आहे की मला खायला प्यायला राहायला मिळालं म्हणजे झालं, बाकी मला कशाचीही गरज नाही. ही आहे एक गुलामी प्रवृत्ती. म्हणजे गुलामीमध्येच राहण्यामध्ये आनंद, अशा प्रकारे भारतामध्ये वातावरण होतं. म्हणजे युवक होते, युवकामध्ये शक्ती पण होती, पण ती शक्ती झोपलेली होती. सगळे आळसामध्ये पडलेले होते. काम करायची इच्छा नाही, प्रतिकार करायची इच्छा नाही, मृतवत भारत झालेला होता. म्हणजे अशा अवस्थेमधून भारताला जागृत करणं किती अवघड होतं. पण त्यावेळेस स्वामीजींनी युवकांना प्रेरणा दिली. ते पुण्यामध्ये पण आले होते, टिळकांसोबत ते राहिले. त्यांच्या वाड्यामध्ये ते 15 दिवस राहिले टिळकांसोबत. तर स्वामीजींनी भारत भ्रमण केलं आणि त्यांनी बघितलं की भारतामध्ये कितीतरी समस्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे हिंदूमध्येच एकी नाही. जातीवादाच्या नावावर दलितांवर अत्याचार व्हायचे, हे सगळं त्यांनी बघितलं. आणि म्हणाले की ह्या आपल्या धर्मावर कलंक आहे की आपण जातीच्या नावावर विभागल्या गेलो आणि त्याचा फायदा त्यांनी घेतला. डिव्हाइड अँड रूल, विभागा आणि राज्य करा, हेच ब्रिटिशांनी केलं. आणि जाते जाण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तान वेगळं करून पुन्हा तुकडे केले भारताचे आणि निघून गेले. तेव्हा त्यावेळेस कितीतरी युवकांना स्वामीजींनी प्रेरणा दिली. त्याने स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला आणि शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याला टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे त्याचे स्वातंत्र्याचे फायदे गरिबांपर्यंत पोहोचायला पाहिजे.
पण योग्य शिक्षण न दिल्यामुळे काही मुठभर लोकांनीच आपले खिसे भरले, गुंड प्रवृत्तीच्या लोकांनीच आपला स्वार्थ साधला आणि त्या स्वातंत्र्याचे फायदे गरीब लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही. जर त्यांच्यासाठी 100 रुपये जर भारत सरकारने दिले तर त्यामधले 25%च गरिबांपर्यंत पोहोचायचे, कारण कॅरेक्टरच नव्हतं. सुरुवातीला आपण बघतो की सरदार पटेल, आंबेडकर किंवा लोकमान्य टिळक हे कसे होते, देशप्रेमी होते, त्यांना देश पहिले होता. पण नंतर जे आले ते देश वगैरे सगळं विसरून गेले आणि सत्ता कशी हजम करायची त्यावरच आपलं सगळं सुरू झालं. शिवाजी महाराजांसारखे राजे जर झाले असते तर त्याच्या वेळेस भारत स्वतंत्र झाला असता. पण आपण बघतो की शिवाजी महाराजांनी जरी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पण त्यांचेच लोक त्यांचे पाय ओढत होते. म्हणजे आपणच आपला घात करून घेतलेला होता. म्हणजे ही स्वार्थबुद्धी आपल्यामध्ये एवढी आहे की एखादा तुकडा मिळाला तर त्यासाठी आपण कुणाचीही पर्वा करत नाही. आता संभाजी महाराजांना त्यांच्या मेव्हण्यांनी स्वतः पकडून दिलं. म्हणजे बघा, संभाजीराजे त्यांच्या मेव्हण्यांनी पकडून दिलं कारण त्यांना काहीतरी जमीन पाहिजे होती, म्हणजे वतनगिरी पाहिजे होती. म्हणजे असे आपण एवढे स्वार्थी होतो, आपण कुणाचीही पर्वा केली नाही. माझ्या स्वार्थासाठी मग माझा भाऊ असो, नातेवाईक असो, मला कुणाचीच पर्वा नाही. ही काही आपली संस्कृती नव्हे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेलो. आपण कधीच एकत्र आलो नाही, कधीच फाईट दिली नाही आणि त्यामुळे 1000 वर्षापर्यंत आपल्याला गुलामगिरी सहन करावी लागली, सगळे अत्याचार सहन करावे लागले. त्यामधून आपल्याला बाहेर काढण्याचं कार्य स्वामी विवेकानंदांनी केलं. ते फक्त 40 वर्षच जगले, 39 वर्ष, पण त्यांनी एवढं महान कार्य केलं. मला वाटत नाही की त्यांच्या इतकं देशप्रेम कोणीतरी या देशावर केलं असेल. एवढं स्वामीजींचं भारतावर प्रेम होतं. भारत म्हटलं की त्यांच्या डोळ्यासमोर सगळा भारताचा इतिहास उभा राहायचा. भारताचे ऋषीमुनी, संत, महात्मे, योगी हा सगळा भारत होता. आणि आज आपण बघतो आहे की भारताची स्थिती काय झाली आहे. आपण अध्यात्मामध्ये जगाचे गुरु होतो. भारतामधूनच चालणं अध्यात्म दिला जात होता. आता आपला बॅकबोन जर काही असेल तर तो म्हणजे धर्मच आहे. धर्म म्हणजे काही आपण जो म्हणतो हिंदू इस्लाम नाही, तर अध्यात्म. ही अध्यात्म आपली संपद आहे आणि ती आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेली आहे, वेदामध्ये सांगितलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण विसरून गेलो आणि आपणच जर चारित्र्यहीन झालो, आपणच जर अध्यात्महीन झालो तर आपण जगद्गुरू कसे होणार. आपल्याला जगद्गुरू व्हायचं आहे म्हणजे सगळ्या जगाला जर सुख आणि शांती जर पाहिजे असेल तर ती भारताकडूनच मिळणार आहे. आणि आपण कधी कोणत्याही देशावर आक्रमण करून जिंकून घेतलेला नाही, कारण ती आपली संस्कृतीच नाही. इतर देशामध्ये आपण काय बघतो की त्यांनी युद्ध करून बाकीचे देश जिंकून घेतले, पण भारत कधीही बाहेर गेला नाही आणि कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण करून जिंकला नाही. फक्त आपल्याला आपलं रक्षण तरी करता आलं पाहिजे. आपल्याला कुणाला जिंकायचं नाही, पण स्वतःचं संरक्षण करणं तर आपलं कर्तव्य आहे. आणि हे सुद्धा आपण विसरून गेलो होतो. कशामुळे? स्वतःच्या स्वार्थामुळे. आता हा स्वार्थ थोडा बाजूला करावा लागेल. जर आपल्याला कोणत्याही पोझिशनवरती जरी काम करावं लागलं तरी पहिले समाजाचा आणि देशाचा विचार करायला पाहिजे. माझा विचार नंतर. पहिले माझ्या देशबांधवांच्या काय समस्या आहे. आता तुम्ही समजा एखादे ऑफिसर झाले, कलेक्टर झाले, तुमच्यासमोर कितीतरी समस्या येतील, तेव्हा ह्या लोकांच्या समस्या मला कशा दूर करता येईल. आता श्रीमंताची मुलं एअर कंडिशनमध्ये राहिलेली, कधी गाव बघितलं नाही आणि अशाच वातावरणामध्ये वाढलेली, आणि ते जर एअर कंडिशन रूममध्ये जाऊन बसले IAS ऑफिसर, तर त्यांना काय कळेल की भारत कुठे राहतो. भारत गावांमध्ये राहतो, भारत व्हिलेजमध्ये राहतो. आता ज्या लोकांना गावाविषयी काहीच कल्पना नाही, असे लोक जर ऑफिसर झाले तर ते गरिबांचं काय कल्याण करू शकणार. कारण त्यांना माहीतच नाही की भारताचा प्राण कुठे आहे.
फक्त शहरामध्ये आता लोक येतात कारण गावांकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. जर गावांमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर लोकांना शहरामध्ये यायची गरजच नाही. तेव्हा भारताचा विकास म्हणजे सगळ्या समाजाचा विकास, सगळ्या जातींचा विकास हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे पहिले आपल्यामध्ये देशप्रेम पाहिजे. पहिले आपल्याला देशभक्त व्हावं लागेल. देशभक्त झाल्याशिवाय आपण देशवासियांची सेवा करू शकत नाही. एकनाथजींनी आपली एवढी चांगली पोस्ट सोडली आणि का हा कोर्स सुरू केला, कारण त्यांना माहिती होतं की सगळे शिक्षण देतात पण मनुष्य मात्र कोणी घडवत नाही. तर नुसतं IAS IPS ऑफिसर घडवणं एवढाच काही जीवनाचा उद्देश नाही, तर मनुष्य घडवणं हा जीवनाचा उद्देश आहे. तर चारित्र्यवान मनुष्य व्हायला पाहिजे आणि आपल्याला भगवंताने मनुष्य देह दिलेला आहे. ह्या शरीराद्वारेच आपण आपली प्रगती करून घेऊ शकतो. ही संधी कोण्याही प्राण्याला नाही. 84 लक्ष योन्या आहेत, त्यामध्ये एक योनी आहे मनुष्य योनी. ह्या मनुष्य योनीमध्ये मनुष्य प्रयत्न करू शकतो, संघर्ष करू शकतो, चांगला होऊ शकतो, प्रगती करू शकतो, आध्यात्मिक होऊ शकतो. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहे. शास्त्र कुणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. शिक्षण कुणासाठी आहे? माणसासाठी आहे. पण ही एवढी चांगली संधी मिळाल्यानंतरसुद्धा जर आपण ह्या गोष्टींकडे काहीच लक्ष देत नसू, आता समर्थ रामदास स्वामीजींनी मनाच्या श्लोकामध्ये कितीतरी गोष्टी आपल्याला सांगितल्या आहे की मन कशा प्रकारे पाहिजे आणि आपलं मन कसं आहे. तर हे मन जे आहे ते सज्जन करायला पाहिजे. सज्जन, त्यांनी मनाला सज्जन म्हटलं आहे. तेव्हा आपल्या मनामध्ये बदल घडवून येणं, आपल्या मनामधली विकार कमी होणं, आपण त्यांना आपले शत्रू म्हणतो. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्रिपू आहे. आता आमच्या शिक्षणाने आम्हाला त्यामध्ये मदत करायला पाहिजे. हे आमच्या मनामधले शत्रू कसे कमी होतील, आमच्या हृदयामध्ये प्रेम, आमच्या मनामध्ये आत्मविश्वास हा कसा निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण आपल्यामध्ये अनंत शक्ती आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. पण ती पडलेली आहे कारण आपण जागी केलेली नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात, ऑल पॉवर इज विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. सगळं सामर्थ्य आणि सगळी शक्ती तुमच्यामध्ये आहे, यावर विश्वास ठेवा. आणि आपण दुर्बल आहोत असं कधीही म्हणू नका, कारण आपल्या सगळ्यामध्ये आत्मशक्ती आहे. ती शारीरिक आणि मानसिक शक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. आता ती शक्ती जागृत करायची आपल्याला. त्यासाठी आपण प्रयत्न करतो का? त्यासाठी आपल्याला खरं बोललं पाहिजे. आता जो मनुष्य नेहमी खोटं बोलतो, लोकांना फसवतो, त्याच्यामधली शक्ती ती जागृत होणार नाही. तो काय होईल? एक राक्षस बनेल. आता आपण बघतो की माणसं राक्षसासारखे वागतात. रावण काय होता? त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ हे प्रचंड प्रमाणात होते, म्हणून तो रावण होता. त्यानं सीतेचं अपहरण केलं, त्याच्यामध्ये किती राग होता, द्वेष होता, मत्सर होता. तर म्हणून त्याला आपण रावण म्हणतो. रावण म्हणजे काय, असे 2 शिंगाने 10 तोंड नसतात. तर आपल्यामध्येच रावण आहे आणि आपल्यामध्येच राम पण आहे. पण आपण रामाला जागृत करण्यासाठी प्रयत्नच करत नाही. जो राम दशरथ का बेटा वही राम घटघट में लेटा. आता सगळ्याच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे, तो भगवंत आहेच. पण त्याला जागा करण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का? कधीच आपलं लक्ष जात नाही की आपल्या आतमध्ये काय आहे. आपल्या आतमध्ये सोन्याची खाण दडलेली आहे, पण कधीही आपण त्याचा प्रयत्नच केला नाही. जर तुमच्यामधलं ते आत्मचैतन्य जागृत झालं तर तुम्हाला या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. त्या स्वामीजी जर एवढं महान कार्य करू शकले, 30 वर्षामध्ये अमेरिकेत गेले, प्रचंड आत्मविश्वास की मी सगळं काही करू शकतो, मी ज्यासाठी चाललेलो आहे त्यामध्ये मी यशस्वी होऊन दाखवणारच. म्हणजे एवढा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास होता आणि त्यांना तो विश्वास युवकांमध्ये पण हवा होता. ते म्हणायचे की माझा विश्वास युवकांवरच आहे. माय होप लाईज इन द यंगर जनरेशन, द मॉडर्न जनरेशन. आउट ऑफ देम विल कम माय वर्कर्स, दे विल सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ इंडिया लाईक ए लॉयन्स. तेव्हा स्वामी म्हणतात की माझी आशा, माझा भरोसा युवकांवरती आहे.
त्यांच्यामधूनच माझे भविष्यातले कार्यकर्ते निर्माण होणार आहे आणि ते देशासमोरच्या समस्यांचा फडशा पाडतील. आता रामकृष्ण मठामध्ये जे काही साधू आहे ते सगळे तरुणपणीच आलेले आहेत, ग्रॅज्युएट झाल्यानंतर आलेले आहेत किंवा 25 वर्षाच्या किंवा 30 वर्षाच्या आत आलेले आहे आणि सगळे हायली क्वालिफाईड आहे. आणि आज रामकृष्ण मठाद्वारे किती महान कार्य केलं जातं. आता इथे एक बिल्डिंग आपली बांधकाम सुरू आहे. ती कशासाठी आहे? विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन एक्सलन्स. म्हणजे आपल्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहे त्या कशा प्रगट करायच्या, ध्यान कसं करायचं, प्रार्थना कशी करायची, त्या कोणती पुस्तकं वाचायची, आपलं एकाग्रता कशी वाढवायची, ह्या सगळ्या गोष्टी तिथे शिकवल्या जाणार आहे. तर ह्या गोष्टींकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलं. एक तर आपला शरीर आहे, आपल्याकडे 3च गोष्टी आहे, काया, वाचा आणि मन. शरीर आहे, मन आहे आणि वाणी आहे आणि बुद्धी आहे. आता ह्यांचा विकास करणं म्हणजे खरं शिक्षण आहे. नुसती पुस्तकातली माहिती गोळा करणं म्हणजे शिक्षण नाही, कारण ते पोट भरण्याचं एक साधन आहे. पण खरं शिक्षण काय आहे की आपलं मन बदललं पाहिजे, आपल्या मनामध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे, आपल्या मनाची एकाग्रता वाढली पाहिजे. त्यासाठी ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे. आता ध्यान कसं करायचं, केव्हा करायचं, कुठे करायचं, एवढं काय आपल्या ड्रिलमध्ये जायला वेळ नाहीच आहे. पण गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर इथे ह्या गोष्टी जर आपण नियमितपणे करू लागलो, सकाळी उठून थोडा व्यायाम केला, आपलं शरीर निरोगी राहील, थोडं ध्यान केलं, मन शांत राहील, तेव्हा किंवा आपण भगवंतासमोर प्रार्थना केली तरी आपलं मन शांत होईल, आपल्या हृदयामध्ये भक्ती निर्माण होईल भगवंताविषयी. एवढे सगळे संत महाराष्ट्राने निर्माण केले आहे. तर जनाबाई बघा, काही शिकली नव्हती खूप, पण तिनं भगवंताला बघितलं. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला, आत हृदय कोंडी, आत विठ्ठल कोंडियाला. तर ती म्हणते की माझ्या हृदयामध्ये मी विठ्ठलाला कोंडलेलं आहे, त्याला बघितलेलं आहे. कशाच्या भरोशावर? प्रेमाच्या भरोशावर, भक्तीच्या भरोशावर. तर आपण भगवंतावर भक्ती करू शकतो, आपलं हृदय विकसित होईल, आपल्या हृदयामध्ये करुणा येईल, आपण इतरांचे दुःख समजू शकू, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ शकू, त्यांना दुःखामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू शकू. पण जर आपल्याला हे जाणवलंच नाही, जर आपलं हृदय पाषाण हृदय झालं, दगडासारखं झालं, तर आपण कुणाचाही विचार करणार नाही. फक्त मी आणि माझी फॅमिली, माझं कुटुंब, मी आणि माझं, याच्या पलीकडे आपण जाणारच नाही. तेव्हा आपल्या हृदयाचा विस्तार झाला पाहिजे, आपल्याला इतरांची दुःख अनुभवता आली पाहिजे. आपल्याला सगळे सुख उपलब्ध आहेत, पण सगळ्यांच्याच नशिबात काही ते नाही आहे. कितीतरी गरीब या देशामध्ये आहे, कितीतरी आदिवासी आहे. आता आमच्याच बाजूला एक झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्ट्यामध्ये त्यांचे आईवडील काय कामं करतात? मोलकरीणचे कामं करतात, फुलं विकतात, हे सगळं करतात आणि आपल्या मुलांना मोठं करतात. आणि वडील तर दारुडे असतात, दारू पिऊन पडून राहतात. सगळ्या त्यांच्या आया कामं करतात. आता अशा झोपडपट्टीमधली जवळजवळ 100 मुलं आमच्याकडे आहे आणि 20 वर्षापासून आहे. तर 20 वर्षापासून आम्ही विवेकानंद बाल विकास केंद्र सुरू केलेलं आहे. तिथे मुलांना कपडे द्यायचे, युनिफॉर्म द्यायचा, दूध द्यायचं, पौष्टिक आहार द्यायचा आणि शिक्षण पण द्यायचं, कारण ते सगळे झेडपीचे विद्यार्थी आहे. त्यासाठी मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री तर शिकवतोच, पण गीता, तुकारामाचे अभंग हे सुद्धा शिकवलं जातं. म्हणजे त्यांची गीता पाठ आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची. त्यामधले बरेच विद्यार्थी झोपडपट्टीमधले आहे. ते आत्तापर्यंत 10-12 संन्यासी झालेले आहे, मठामध्ये काम करत आहे आणि चांगले चांगले ऑफिसर झालेले आहे, मोठमोठ्या पोझिशनवर आहे. म्हणजे जर आपण योग्य शिक्षण दिलं तर कसा मनुष्य बदलू शकतो, तर हा आपल्यामध्ये भाव पाहिजे. मी जेव्हा हैदराबादला होतो तिथे एक करीमनगरमध्ये कलेक्टर होता. तर तो कलेक्टर स्वामीजींचा भक्त होता. तर त्याने कितीतरी नवीन नवीन योजना सुरू केल्या गरिबांसाठी गावामध्ये. त्या गावामध्ये बँका सुरू केल्या, प्रत्येक कुटुंबातून ₹1 दररोज टाकायचा. अशा प्रकारे त्यांच्याकडे भरपूर पैसे जमले. मग त्यामधून गावकऱ्यांना लोन द्यायचं आणि गावामधल्या ज्या मुली होत्या त्यांना एजन्सी मिळवून दिल्या, त्या काही शिकलेल्या नव्हत्या आणि ते बँक कशी चालवायची त्यांना शिकवलं, अकाउंट वगैरे. आणि ग्रामदीपिका त्यांचं नाव होतं आणि त्या कोलगेट किंवा काही अशा एजन्सी घेऊन विक्री करायच्या. त्यांच्याकडे अनेक मुलींकडे गाड्या पण होत्या. म्हणजे बघा, एका कलेक्टरनं मनावर घेतलं
की आपल्याला गावामध्ये बदल घडवून आणायचा आहे. इव्हन चंद्रबाबू नायडू त्यावेळेस CM होते, ते त्याचं मत घ्यायचे, कुणाला उभं करायचं, काय करायचं, म्हणजे एवढं त्यांना कार्य केलेलं होतं. त्याची बायको IPS ऑफिसर होती, ती ओरिसाची होती, दोघे ओरिसाचे होते. तर नवरा कलेक्टर आणि ती पोलीस ऑफिसर, त्यांनी कितीतरी नक्षलवादी यांना त्यावेळेस अटक केली होती, सरेंडर केलं होतं. म्हणजे जर योग्य शिक्षण मिळालं तर आपण किती महान कार्य करू शकतो. पण ह्या गोष्टी जर माहिती नसेल, जर फाउंडेशनच नसेल आणि आपल्याला माहिती नसेल की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे सगळे शास्त्र आहे पण आपल्याला काही माहिती नसते, तेव्हा शरीराद्वारे लोकांची सेवा करायची. स्वामी विवेकानंद म्हणायचे, "दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह." जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात, बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखेच आहेत. म्हणजे स्वार्थी जीवन जगणं म्हणजे मृतवत आहे. इतरांसाठी मी काय करू शकतो, मला जी काही पोझिशन मिळाली असेल त्याद्वारे मी माझ्या देशाला कसं महान करू शकतो हा विचार करायला पाहिजे. माझ्या किती गाड्या पाहिजे, मला किती फ्लॅट पाहिजे हा विचार नंतर. पहिले मी माझ्या समाजासाठी काय करू शकतो, नंतर आपला विचार करायचा. आता त्या देवावर्त कांत त्याचं नाव होतं, त्याला चांगलं क्वार्टर मिळालेलं होतं कलेक्टरचं, त्याला गाडी मिळाली होती. पण तुम्हाला की माझ्या कलिग जे आहे, माझ्या हाताखाली काम करणारे, त्यांना जोपर्यंत क्वार्टर्स आणि गाडी मिळत नाही तोपर्यंत मी गाडी आणि क्वार्टर्स घेणार नाही. पहिले माझे कलिग, नंतर शेवटी मी. आणि त्यांनी नाकारलं. पहिले सगळ्यांना मिळून दिली गाडी आणि क्वार्टर्स, नंतर त्यांनी स्वतः शेवटी घेतलं. म्हणजे अशा प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे की जेणेकरून मी नाही तर पहिले तू. आपण नेहमीच मी 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 म्हणत असतो आणि त्यामुळेच आपला लोभ वाढतो. त्यामुळे होतं काय, लोभी होतो आपण. म्हणजे मनुष्याला समाधानच नाही आहे, त्याच्या मनामध्ये समाधानच नाही की बस आता पुरे, त्याला पाहिजे पाहिजे पाहिजे, कितीही दिलं तरी त्याला समाधान नाही. त्याची भूक कधी भागतच नाही. तो असं कधीच म्हणत नाही की आता मला पुरेसं झालं. कधीच तो शांतीमध्ये जगू शकत नाही. ज्या मनुष्याच्या मनामध्ये लोभ असेल त्याला शांती मिळणार कुठून, तर रात्रंदिवस तर पाहिजे. आणि मनामध्ये एवढ्या वासना कामना आहे की त्या कधी पूर्णच होत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सगळ्या कामना तुम्ही पूर्ण करू शकत नाही. तुम्हाला गाडी पाहिजे, गाडी मिळाली, आता मोठी गाडी पाहिजे, त्याच्यानंतर 2 गाड्या पाहिजे. म्हणजे आपल्या कामना वाढतच जातात. सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. आपण सामान्य जीवन जगायचं, म्हणजे खूप लक्झरी करायची, खूप ऐश्वर्य करायचं, तो काही आपला भाग नाही. ती काही आपली संस्कृती नाही. ती भोगवादी संस्कृती आहे, ती पाश्चात्य संस्कृती आहे. आपली संस्कृती आहे त्यागाची, आपली काही भोगाची नाही आहे. पण आपणसुद्धा भोगांच्याच मागे धावायला लागलो. आणि जर आपण रात्रंदिवस या भोगांच्याच मागे धावायला लागलो तर आपला विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामीजी म्हणाले होते की आपण आपली संस्कृती विसरून जर पाश्चात्य संस्कृतीच्या मागे धावलो तर 3 पिढ्यामध्येच आपला विनाश होईल. सगळं वेस्टर्न जगत आज व्हॉल्कॅनोवरती बसलेलं आहे, कधीही स्फोट होऊ शकते. कारण त्यांनी खूप भोग घेतलेले आहे, त्यांना कळून चुकलं की भोगामध्ये काही आनंद नाही आहे. तर इथे आपण स्वतःचेच भोग वाढवायचे, स्वतःच ऐश करायची, लक्झरी करायची. म्हणजे त्यासाठी कितीही पैशाचे जरी कमीच पडतात, म्हणून मनुष्याला समाधान नसते. पण तुम्ही इतरांना जर सुख दिलं, त्यांना आनंद दिला, त्यांचे दुःख दूर केले तर बघा त्यांना मिळणारा आनंद तुम्हाला पण मिळेल. त्यांच्या आनंदामध्ये तुम्ही पण आनंदी व्हाल. पण तुम्ही फक्त स्वतःपुरता विचार केला तर कधी होणार नाही. एक विद्यार्थी, तरुण मुलगा होता, तो एक दिवस स्वामीजीकडे गेला आणि म्हणाला की स्वामीजी मला ध्यान शिकवा. मी खूप गुरु केले, ध्यान करतो, माझ्या खोलीचे दरवाजे खिडक्या बंद करून घेतो, प्रार्थना करतो, पण काहीच होत नाही, माझी काही प्रगतीच होत नाही. तेव्हा स्वामीजी त्या मुलाला म्हणाले की पहिले तू सगळे दरवाजे खिडक्या उघड्या कर आणि बाहेर बघ, तुझ्या आजूबाजूला किती गरीब लोक आहे की ज्यांना तुझी मदत पाहिजे, जाऊन त्यांना मदत कर, तुला नक्की शांती मिळेल. म्हणजे जेवढं आपण इतरांचा विचार करू तेवढी आपल्याला शांती मिळते. स्वतःचा विचार केल्यानं आपण अशांत होतो, कारण कुठे एंडच नाही आहे ना.
आता झालं, समाधान झालं, एवढं मिळालं, आता कशाला धावपळ करायची, नाहीच आहे. आता 7-7 पिढ्यासाठी जमा करून ठेवतात. एवढा भ्रष्टाचार, हजारो करोड रुपये, आता हे काय करणार आहे? शेवटी 2 वेळाच खाणार आहे, एका खोलीमध्ये झोपणार आहे. पण एवढा लोभ कशाला पाहिजे? देशाला लुबाडून, देशाला लुटून, गरिबांना लुटून, एवढा भ्रष्टाचार करून, आपलेच बांधव आहे आणि त्या बांधवांकडून आपण पैसे मागतो. तर पगार तर मिळतो तुम्हाला, आता एवढा पगार मिळतो, मग तुम्ही कशाला लाच घेता? पण मनुष्यामध्ये चरित्रच नाही आहे. त्याच्यामुळे तो पगार तर घेतोच, पण गरिबांची पिळवणूक पण करतो. कोणते काम करायचं तर पहिले पैसे त्यांच्याकडून काढतो. म्हणजे क्लार्कपासून तर वर ऑफिसरपर्यंत हे सगळं चाललेलं आहे. हे कशामुळे आहे? कारण आपल्याला योग्य शिक्षण मिळालेलं नाही, आपलं फाउंडेशनच स्ट्रॉंग नाही. जर मनुष्यामध्ये चारित्र्य नसेल, तो किती मोठा झाला तरी उपयोग काय आहे? त्याच्या हातून काही ना काही वाईट कृत्य घडणारच आहे आणि शेवटी त्याला दुःख भोगावेच लागणार आहे. तेव्हा आपलं शरीर, आपलं मन, आपलं हृदय हे सगळं विकसित झालं पाहिजे. आपल्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे. आता बुद्धी म्हणजे काही खूप जास्त मार्क मिळवणं असं नाही आहे. ते तर कोणीही करू शकतं. नुसते जास्त मार्क घेतल्यामुळे खूप बुद्धिमान आहे असं नाही. तर इथे स्वामीजी काय म्हणतात? एनिथिंग दॅट मेक्स यू वीक फिजिकली, मेंटली, इंटेलेक्च्युअली अँड स्पिरिच्युअली रिजेक्ट लाईक ए पॉयझन. जे काही तुम्हाला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक दृष्टीनं दुर्बल करणारं असेल, त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. आता ही आहे खरी बुद्धी. म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे. जर विवेक नसेल, चांगलं काय आणि वाईट काय हे तर कळलं पाहिजे. जगामध्ये चांगलं आणि वाईट नेहमीच राहणार आहे, होतं आहे आणि पुढे राहणार आहे. कौरवही होते, पांडवही होते. आता जगामध्ये 2 गोष्टी आहेच. पण हंसासमोर जर आपण दूध आणि पाणी ठेवलं, तो हंस त्यामधलं दूध घेतो आणि पाणी टाकून देतो. तेव्हा आपल्या बुद्धीमध्ये ही क्षमता पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय. आता तुमच्या हाती सेलफोन आहे, तुम्ही तिथे काहीही बघू शकता, सगळं जग तुमच्या हाती आहे. आता तुम्हाला कोणी कंट्रोल करणारं नाही आहे. पूर्वी आमच्या वेळेस जेव्हा फोन होते तेव्हा त्याला कुलूप लावून ठेवायचे, म्हणजे ते उघडल्याशिवाय तुम्ही फोन करू शकत नव्हते. आज सगळ्याच्या हाती सेलफोन आहे, इंटरनेट आहे, सगळंच आहे. त्यामुळे तुम्ही सगळं काही बघू शकता, सगळं काही ऐकू शकता. आता सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. आता तुम्हाला कोणीही कंट्रोल करू शकत नाही, कारण तुम्ही लपून पण करू शकता. त्यामुळे आता आपल्या बुद्धीचा विकास करणं खूप महत्त्वाचं आहे. जगामध्ये चांगलं वाईट आहे, त्यामधलं चांगलं चांगलं ते घ्यायचं आहे, सगळं वाईट आहे ते सोडून द्यायचं आहे. जर आपण अशा प्रकारे करू शकलो तर आपण खरे बुद्धिमान आहोत. त्या धर्म आहे, अधर्म आहे, चांगलं आहे, वाईट आहे, खरं आहे, खोटं आहे, नित्य आहे, अनित्य आहे, ह्या जगामध्ये सगळंच आहे. पण यामधलं जे काही चांगलं आहे, जे आपल्याला मनुष्य घडवणारं आहे, त्या गोष्टी आपण घ्यायच्या आणि ज्या गोष्टी आपलं पतन करणारे आहे, आपल्याला खाली ओढणारे आहे, आपलं नष्ट करणारे आहे, त्या गोष्टीपासून 4 हात दूर राहायचं. आता ही बुद्धी आपल्याला डेव्हलप करावी लागेल. जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये विवेक नाही, तोपर्यंत आपण सगळं काही आपल्या मनामध्ये टाकत राहू आणि शेवटी आपलं मन काय होईल? एक डस्टबिन होऊन जाईल. म्हणजे त्यामध्ये सगळा कचराच राहील. ऑलरेडी मनामध्ये कचरा पडलेलाच आहे, त्यामध्ये अजून आपण पुन्हा कचरा ॲड करू. मग तो कचरा साफ करता करताच आपल्याला किती प्रयत्न करावे लागेल. कोणतेही संस्कार सहज पडतात, पण त्यांना काढून टाकणं फार कठीण आहे. आता विद्यार्थी ड्रग घेतात, त्यावेळेस त्यांना बरं वाटतं. पण एकदा ड्रग किंवा ड्रिंकिंग किंवा स्मोकिंगची सवय लागली तर ती सवय दूर करणं किती अवघड आहे. कारण मनावरती संस्कार पडतात आणि हे वाईट संस्कार काही केल्या जात नाही. पुन्हा पुन्हा आपल्याला वाईट कर्म करायला प्रवृत्त करतात. मग खूप संघर्ष करावा लागतो. म्हणून पहिलेच या गोष्टींपासून जर आपण दूर राहिलो. आजकाल तर मोबाईलचं पण ॲडिक्शन झालेलं आहे. म्हणजे मोबाईलशिवाय आपण 1 तास पण राहू शकत नाही, एवढा पण ॲडिक्ट झालेलो आहे. त्यामुळे आपल्याला बाकी गोष्टी करायला वेळच कुठे आहे. आता ध्यान केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजे, पण वेळच नाही. आपण ते घेऊन बसतो, घंटान घंटा घेऊन बसतो
आणि त्यामध्ये काय असतं, जास्तीत जास्त मनोरंजन, एंटरटेनमेंट. त्याच्यामध्ये आपला कितीतरी वेळ खर्च होतो, पण आपल्याला वेळेचं महत्त्व कळत नाही. आपल्या जीवनामधला एक एक दिवस निघून जात आहे. आपण किती वेळ चांगल्या कामासाठी वापरला आणि किती वेळ आपण व्यर्थ गमावला, हा विचार तर आपल्याला करायला पाहिजे ना. कारण टाईम मॅनेजमेंट, टाईम सगळ्यांना दिलेला आहे आणि टाईम काही वाढणार नाही. तुमचं आयुष्य जेवढं आहे तेवढंच राहणार आहे. तुमचं ते आयुष्य काही तुम्ही वाढवू शकत नाही. पण दिलेल्या वेळेमध्येच अब्दुल कलाम झाले, बघे मोठमोठे नेते झाले, सायंटिस्ट झाले आणि त्यांनी काही टाईम वाढवून घेतला नाही. 40 वर्ष, 50, 60, 70 वर्षापर्यंत जगले, पण ते किती महान झाले. त्यामुळे टाईम आपल्याला वाढवून मिळणार नाही. जो टाईम आपल्याला मिळालेला आहे, जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे, त्या आयुष्याचा कशाप्रकारे चांगल्यात चांगला उपयोग करायचा एवढंच आपल्या हाती आहे. बाकी दुसरं आपल्या हाती काही नाही. एक दिवस निघून गेला आयुष्यामध्ये, तो दिवस फिरून कधीही येणार नाही. गेला तो कायमचा गेला. तुमचे पैसे गेले, तुम्ही कमावू शकता, पण दिवस गेला, वेळ गेली, ती काही परत मिळू शकत नाही. त्याचप्रकारे चरित्र पण आहे. ते म्हणतात की हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज वेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. जर चरित्र सगळं काही गमावलं, म्हणजे तुम्ही हेल्थ गमावली पुन्हा कमावू शकता, पैसे गमावले पुन्हा मिळू शकता, पण चारित्र्य गमावलं तर झालं. एकदा कलंक लागला की तो कलंक आयुष्यभर आपल्या नावाला चिकटून राहतो. कुणीही आपल्याकडे चांगल्या दृष्टीनं बघू शकत नाही. आपण कितीही चांगलं असू, पण जर एखादं वाईट कृत्य केलं असेल आणि त्यासाठी आपली बदनामी झाली असेल, तर ती बदनामी आयुष्यभर आपल्याला चिकटून राहते. लोकांचं आपल्याविषयीचे मत खराब होतं. म्हणून आपण याची खूप काळजी घेतली पाहिजे की आपल्याला आपलं चरित्र जोपासायचं आहे, आपल्या जीवनाला कलंक लागू द्यायचा नाही. आणि हे सगळं केव्हा होतं, जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतात. आणि ह्या गोष्टी म्हणजेच तर फाउंडेशन आहे. जर फाउंडेशन नसेल आणि तुम्ही कितीही मोठे झाले, तर त्या मोठेपणाला काहीही महत्त्व नाही. जीवनामध्ये काही ना काही मूल्य पाहिजेच. तेव्हा तुमच्या बुद्धीचा विकास करा आणि एकदा ठरवलं की मग दृढनिश्चय करा. कारण बुद्धीमध्ये निश्चय पण पाहिजे. मी ठरवलं उद्यापासून मी 5 वाजता झोपून उठणार. आपल्याला माहिती आहे की सकाळी उठणं केव्हाही चांगलं आहे. आता माहिती आहे, पण उपयोग काय? माहिती आहे की सत्य बोलणं चांगलं आहे, माहिती आहे लोकांना मदत करणं चांगलं आहे, हे सगळं माहिती आहे, पण करत काहीच नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडीची पाषाण. आता जर माहिती आहे जे चांगलं आहे ते करायला पाहिजे ना, आणि जे वाईट आहे ते सोडायला पाहिजे. पण आपल्याला माहिती असूनही आपण वाईट गोष्टी करत जातो आणि चांगल्या गोष्टी करत नाही. कारण आपल्या मनामध्ये विल पॉवर नाही आहे, आपल्या बुद्धीमध्ये विल पॉवर नाही, दृढ इच्छाशक्ती की मी ठरवलं सोडणार म्हणजे सोडणार. उद्यापासून मी सगळ्या वाईट गोष्टी सोडणार. सकाळी 5 वाजता झोपून उठणार म्हणजे उठणार. म्हणजे ह्यासाठी आपल्याला मनाचा निग्रह करावा लागतो. जोपर्यंत आपण मनामध्ये निश्चय करत नाही की मी हे करून दाखवणारच, तोपर्यंत आपण करू शकणार नाही. म्हणजे नुसतं माहिती असून काहीच उपयोग नाही. इथे आला, तुम्ही ऐकलं, पुस्तकं वाचली, सगळं केलं, पण जीवनामध्ये जर आचरण काहीच नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आणि वाचून उपयोग काय? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं व्हायचं. सगळं माहिती आहे आम्हाला, सगळं माहिती आहे, पण आचरणामध्ये मात्र काहीही नाही. तेव्हा हे आचरण करण्यासाठी आपल्यामध्ये दृढ निश्चय पाहिजे की मी हे करणार म्हणजे करणार, आणि ह्या गोष्टी मला खाली ओढणाऱ्या आहे, बदनाम करणाऱ्या आहे, ह्या मी आजपासून सोडून देणार. याच्या नादी कधीही लागणार नाही. तुम्हाला मित्र नसले तरी हरकत नाही, काही गरज नाही. वाईट मित्र असण्यापेक्षा नसणं बरं आहे. बुक्स आर युअर गुड फ्रेंड्स. तुम्ही चांगली पुस्तकं वाचा, ते तुमचे मित्र आहेत. तेव्हा आपण म्हणतो पिअर प्रेशर, म्हणजे मित्राच्या संगतीमुळे मी बिघडलो. पण तुम्हाला संगत करायला कोणी सांगितलं? आता त्या कर्णानं दुर्योधनाची संगत केली. आता दुर्योधनाची संगत केल्यामुळे त्याचाही विनाश झाला. आता विचार करायला पाहिजे का दुर्योधन कसा आहे, त्याचा संग करणं आपल्याला चांगलं आहे का? तो जर आपल्याला खाली ओढत असेल तर असे मित्र नको.
मित्र नसलेले बरे, पण जे मित्र आपली अधोगती करतात, आपल्याला वाईट गोष्टी करायला प्रवृत्त करतात, अशा मित्रांची ती काही खरी मित्रता नाही आहे. असे मित्र दुश्मनाच आहे, त्यांना सोडून दिलेलंच बरं. ते आपले शत्रू आहेत, दुश्मन नाही आहे. तेव्हा आपण चांगल्या गोष्टींनी इतरांना प्रभावित केलं पाहिजे. आपण कुणामुळेही प्रभावित होता कामा नये. नोबडी शूड इन्फ्लुएन्स अस टू डू बॅड थिंग्स. आपण लोकांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. आपल्याला कोणी वाईट गोष्टी करायला प्रवृत्त करू नये. जर माहिती आहे वाईट आहे तर सरळ म्हणायचं की नो, मला हे आवडत नाही, मी करणार नाही. मग त्याला कसं वाटेल, त्याचं मन दुखेल, ह्या गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर त्याची संगत केली तर तुमचा विनाश होणार आहे. मग कोण स्वतःचा विनाश करून घेणार? म्हणजे इतरांना चांगलं वाटतं की वाईट वाटतं हा काही आपला प्रश्न नाही. तुम्हाला काय चांगलं वाटतं आणि तुम्ही काय केलं पाहिजे. जर कोणी त्यामध्ये बाधा आणत असेल तर सरळ म्हणे की नाही, मी हे करू शकणार नाही. त्यांना राग आला, वाईट वाटलं तरी हरकत नाही. तो मित्र दूर गेला तरी हरकत नाही. पण तुम्ही कशाला वाईट गोष्टीला बळी पडायचं? म्हणजे हे सगळं आपल्यावरती अवलंबून आहे. शेवटी आपल्यामध्ये जर सामर्थ्य असेल, आपल्यामध्ये शक्ती असेल, आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, तर आपण सगळं काही करू शकतो. आणि शारीरिक बल पण पाहिजे, त्याशिवाय आपण कार्यच करू शकणार नाही. आपल्याला काम तर करायचं, पण शरीर नेहमी आजारी पडते, डोकं दुखते, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. एकदा एक तरुण स्वामीजीकडे गेला, हाडकोळा होता, खूप दुर्बल होता. म्हणाला, स्वामीजी मला भगवद्गीता शिकवा. स्वामींनी त्या युवकाकडे बघितलं. अरे म्हणे, तुला भगवद्गीता काय सांगणार, तुला काय कळणार आहे? अर्जुन किती योद्धा होता, शूर होता, वीर होता, आणि तू म्हणे असा. म्हणजे पहिले जा, 1 वर्षभर ग्राउंडवर जाऊन फुटबॉल खेळ, तुझी बॉडी थोडी चांगली कर, आणि मग ये माझ्याकडे, मग मी तुला गीता शिकवेल, तेव्हा तुला गीता चांगल्या प्रकारे कळू शकेल. म्हणजे दुर्बल माणसाला ह्या गोष्टी कळत नाही. गीता आहे, समर्थांचे श्लोक आहे, मनाचे श्लोक, पण मनामध्ये शक्ती नाही, शरीरामध्ये शक्ती नाही. आता तो ह्या गोष्टी काय समजणार, आचरण कसं करणार? म्हणून ह्या गोष्टी समजा शारीरिक बल पण पाहिजे. जर तुमच्यावर कोणी आक्रमण केलं तर तुम्ही पण त्याचा प्रतिकार करू शकले पाहिजे. म्हणजे पळून जाण्याची वेळ येऊ नये. म्हणून शिवाजी महाराजांनी मराठ्यांची, मावळ्यांची सेना निर्माण केली. सगळ्या मावळ्यांना त्यांनी पैलवान केलं. म्हणजे आपल्याकडे शारीरिक बळ पण पाहिजे. जर प्रतिकार करायचा असेल तर बळ पाहिजे. आपण प्रतिकार करणार कसं? समजा एखाद्याने तुमच्या घरावर आक्रमण केलं, तुमच्या आयाबहिण्यांना त्यांनी शिव्या दिल्या, आणि तुम्ही गप्प बसून आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही दुर्बल आहात, तुम्ही सामनाच करू शकत नाही. मग तुम्ही तुमच्या घरातील लोकांचं रक्षण कसं कराल? जर तुम्ही तुमच्या घराच्या लोकांचंच रक्षण करू शकत नाही तर तुम्ही देशाचं रक्षण काय करणार? म्हणून शारीरिक बल पण पाहिजे, मानसिक बल पण पाहिजे. कधीही संकटांना घाबरू नका. जीवनामध्ये मोठमोठी संकटं येणारच आहे, असं कोणी नाही की ज्या जीवनात संकट नाही आहे. पण संकटांना सामोरे जा. कधीही पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. काही मुलं परीक्षेमध्ये नापास झाली किंवा काही झालं तर डिप्रेशनमध्ये जातात, काही तर आत्महत्या करतात, कारण त्यांच्यामध्ये शक्ती नाही आहे. ठीक आहे, जे झालं ते झालं, फेल्युअर आहे. ते म्हणतात ना, फेल्युअर्स आर स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. म्हणजे जे अपयश आहे ते यशाची पहिली पायरी आहे. म्हणजे अपयश आलं म्हणजे खचून जायचं असं नाही. अपयश आलं तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहायचे. आईन्स्टाईनने जेव्हा बल्ब बनवला, इलेक्ट्रिकल बल्ब, 1000 वेळा त्यांना अपयश आलं, पण ते प्रयत्न करत राहिले आणि शेवटी त्यांना यश मिळालं. अब्राहम लिंकन किती वेळा त्यांनी प्रेसिडेंट होण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ते प्रेसिडेंट झालेच अमेरिकेचे. तेव्हा जरी फेल्युअर जीवनामध्ये आले तरी काही बिघडत नाही. त्या सगळ्यांचा सामना करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला माहिती नाही. पळून जाऊ नका, सामना करा. स्वामी म्हणतात फेस दी ब्रूट्स. तेव्हा असे जर प्रसंग जीवनामध्ये आले तर त्यांचा सामना करायचा आहे, त्यांना पाठ दाखवायची नाही. जर पाठ दाखवली तर तुमचा ते पाठलाग करतील आणि शेवटी तुम्हाला खलास करतील. तेव्हा संकटांचा सामना करा. तुमच्या मनामध्ये धैर्य असू द्या, धाडस असू द्या, कशालाही घाबरू नका. किती मोठमोठी संकट आली तरी घाबरू नका, कारण तुमच्यामध्ये शक्ती आहे. तुमच्यामध्ये शक्ती प्रगट करा.
आता झाशीची राणी ती पण स्त्री होती. बघा तिनं आपल्यामधली शक्ती प्रगट केली, घाबरली का? असे कितीतरी उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये आहे की जे लोक किती शूर होते, वीर होते, त्यांनी प्राणाचा त्याग केला पण कधी पळून गेले नाही, कधी भित्रीपणा दाखवला नाही. तेव्हा अशा प्रकारचा मनुष्य, अशा प्रकारच्या मुलं आणि मुली आपल्याला व्हायचे आहे. आणि हे सगळं तुम्हाला स्वामीजीच्या साहित्यामध्ये मिळेल. प्रचंड तुम्हाला स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल. दररोज काहीतरी वाचत जा, 2-4 पानं तरी वाचत जा. त्यांचं जीवन तर आम्ही तुम्हाला देऊच, त्यांचा उपदेश वाचा आणि त्यानुसार स्वतःचे चरित्र घडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही अशा प्रकारे युवक आणि युवती झाले तर भारत महान व्हायला काहीही वेळ लागणार नाही. पण जर तुमचं फाउंडेशनच जर वीक असेल तर मात्र मग देश पुढे जाणारा नाही. आज आपण जी देशाची अवस्था बघतो, इतक्या वर्षानंतरसुद्धा अजूनही आपल्याला भीक मागण्याची सवय लागलेली आहे. आता भिकारी वृत्ती आपण सोडली पाहिजे आणि त्याचा फायदा सरकार घेत असतं, कारण सगळ्यांना सगळ्या गोष्टी फुकट पाहिजे. आता फुकट दिल्यामुळे शेतीसाठी मजूर मिळत नाही, कारण त्यांना सगळं काही फुकट मिळते, अन्न फुकट मिळते, सगळं काही मिळते, मग ते कशाला काम करतील? म्हणजे शेवटी देश आळशी होतो आणि आपल्याला भीक मागण्याची सवय लागली आहे. रेवडी कोणी फेकली की आपण लगेच त्याच्या मागे धावतो. आपण म्हटलं पाहिजे की नाही, मी कोणाचं फुकटचं घेणार नाही, मी मेहनत करेल, स्वतः प्रयत्न करेल आणि कमावून खाईल, मी कोणाच्या भिकेवर जगणार नाही. पण ही लाचारी प्रवृत्ती आपली जाणार कधी? तर हे गरिबी दूर झाली की मग लाचारी राहणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. आणि त्याचा फायदा बघा कसे राजकारणी घेतात, लोकांना 2 पैसे देतात आणि स्वतः मलिदा खातात आणि लोकही मूर्खासारखे त्यांच्या मागे धावतात आणि ते रेवडी घेऊन खुश होतात. मग 5 वर्षाचे त्यांच्याकडे कधी ढुंकूनही बघत नाही. जे पैसे वाटले ते कसे काढायचे याच मागे असतात ते 5 वर्ष. म्हणजे अजूनही आपल्याला योग्य प्रकारचं शिक्षण मिळालेलं नाही. अजूनही आपण थोड्या थोड्या गोष्टीमध्ये भुलतो आणि आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो. तुम्हाला वोट देण्याचा हक्क आहे, मतदान करण्याचा हक्क आहे, पण इथे कितीतरी लोक पैसे घेऊन मतदान करतात. म्हणजे स्वतःला विकतात. कशासाठी? 100, 200, 500 रुपयासाठी. म्हणजे त्यांना देशाचं भवितव्य दिसत नाही, देशाचा विकास कसा होईल, देशाचा उद्धार कसा होईल हे दिसत नाही. आपल्याला मिळते ना, घ्या आणि वोट करा आणि समाधानी राहा. म्हणजे अशी जर वृत्ती आपली लाचारीची राहिली, भिकारपणाची वृत्ती राहिली, तर आपण विकास करू शकणारच नाही. सगळा पैसा या पोट भरण्यामध्येच जाणार, वाटण्यामध्येच जाणार. मग देशाचा विकास कसा होईल? तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणाने आपल्याला दिल्या पाहिजे आणि शिक्षण आपल्याला देत नाही. बरेच लोक मतदानच करत नाही. अरे एवढा अमूलाग्र तुम्हाला हक्क मिळालेला आहे, तुमचा तो अधिकार आहे, तो नागरिकांचा अधिकार आहे. तुमच्या अधिकाराचा तुम्ही वापरच करत नाही, घरी बसून राहता, तर तुम्ही देशाचं भवितव्य ठरवणार कसे? म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्या आपल्याला माहिती आहे पण आपण करत नाही. म्हणून शालेय पाठ्यक्रमामध्ये आलं पाहिजे की नागरिकांचे मूलभूत अधिकार काय आहे आणि त्यांनी ते बजावले पाहिजे. त्यांनी बजावले नाही, त्यांना फाईन झाला पाहिजे. तुम्ही वोट दिलं नाही तर तुम्हाला दंड झाला पाहिजे. मग आपण आपोआप करतो. पण देश स्वच्छ राखला पाहिजे. कुठेही घाण करू नये, कुठेही कचरा फेकू नये, कुठेही थुंकू नये, हे सगळं आपण कधी पाळतच नाही. म्हणजे ही सगळ्या गोष्टी पाश्चात्य देशामध्ये खूप बघायला मिळतात. पण आपण एवढे घाणेरडे राहतो. आपले रस्ते, आपले गावं एवढे घाणेरडे राहतात की त्यासाठी सरकारला तुम्हाला टॉयलेट बांधून द्यावं लागतं. म्हणजे स्वतःची स्वच्छताही राखू शकत नाही, अशी आपली कंडिशन आहे. तेव्हा यामध्ये बदल घडला पाहिजे. म्हणजे आपली मनोवृत्ती बदलली पाहिजे, आपली मनं बदलली पाहिजे. ते जुनं ते सोनं घेऊन बसण्यात काही अर्थ नाही. नवीन गोष्टी शिकायच्या, जे चांगलं आहे ते नक्की घ्यायचं, पण जे आपल्याकडे चांगलं आहे ते मात्र सोडायचे नाही. काही काही गोष्टी चांगल्या पण आहे, सुपरस्टिशन आहे, सोडून द्यायचे. अंधश्रद्धा त्या सोडून द्यायच्या. पूर्वी विदेशामध्ये जाणं म्हणजे अंधश्रद्धा होती. स्वामीजीने परवा केली नाही, ते गेले विदेशामध्ये. तेव्हा ते बाहेर देशामध्ये जाणं ते म्लेच्छ आहे सगळे, आपण कशाला जायचं. पण स्वामीजी 7 समुद्र पार करून गेले. आल्यानंतर त्यांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही, पण त्यांनी परवा केली नाही. जे त्यांच्याकडे चांगलं आहे, त्यांच्याकडे विज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, ते आपण घेतलंच पाहिजे. पण आपल्याकडे जे चांगलं आहे ते जपून ठेवलं पाहिजे आणि ते जगाला दिलं पाहिजे.
आपण जर ते जगाला दिलं नाही तर जगाचाच विनाश होईल, फक्त भारताचा नाही. स्वामीजी म्हणाले होते की जर भारत वाचला तर जग वाचेल. माय इंडिया इटर्नल इंडिया. भारत कसा आहे? अमर भारत आहे. जेव्हा स्वामीजी अमेरिकेमधून परत आले, त्यांनी अमेरिकेमध्ये सगळं बघितलं झकपक, आणि त्यांच्या शिष्याने विचारलं की अमेरिकेमध्ये तुम्ही एवढी लक्झरी बघितली, आता तुम्हाला भारतामध्ये गेल्यानंतर काय वाटतं? तिथे जातीवाद आहे, दारिद्र्य आहे, अंधविश्वास आहे, गरिबी आहे, तुम्हाला काय वाटतं? तेव्हा स्वामीजी म्हणाले की मी विदेशात जाण्यापूर्वी भारतावर प्रेम करायचो, पण आता माझं भारतावरचं प्रेम अधिक वाढलेलं आहे. आता मला भारताची माती पवित्र आहे, भारताची हवा पवित्र आहे, भारताचं पाणी पवित्र आहे. बिफोर आय लेफ्ट इंडिया आय लव्ड इंडिया, बट नाऊ द डस्ट ऑफ इंडिया इज होली टू मी, द वॉटर ऑफ इंडिया इज होली टू मी, द एअर ऑफ इंडिया इज होली टू मी, बिकॉज इंडिया इज द लँड ऑफ स्पिरिच्युअलिटी, इंडिया इज द लँड ऑफ सेंट अँड सेजेस. म्हणजे हे आपली संस्कृती आहे, ही आपली आध्यात्मिक संस्कृती आहे. आता हिला सोडून जर आपण दिलं तर आपला विनाश सोडल्याशिवाय राहणार नाही. पण आपण सोडू शकत नाही, आपल्या रक्तामध्येच ते आहे. जरी काही दिवस आपण विसरलो तरी पुन्हा आपल्या रक्तामधून ती संस्कृती जागी होईलच. स्वामी म्हणाले की आपण कधीच मरू शकत नाही. इंडिया, इफ इंडिया डाइज एवरीथिंग विल बी डिस्ट्रॉयड. अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए तब होगा चारों तरफ में नैतिकता का नाश, कभी न होगा भारत का विनाश. तो भारत का कभी विनाश हो ही नहीं सकता है, क्योंकि भारत इज इटर्नल इंडिया, इमॉर्टल इंडिया. पण त्याला महान करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागेल, आणि विशेष करून तरुणांना प्रयत्न करावे लागेल. कारण जे म्हातारे झाले ते आता काही करू शकत नाही, त्यांचं आयुष्य गेलं. पण नवीन पिढीला हे नवीन विचार घेऊन कार्य करावं लागेल. जर देशाचं रक्षण करायचं असेल, देशाचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर सगळे मिळून आपल्याला हे कार्य करावं लागेल, तरच आपण भारताला महान करू शकू. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे काही ऐकलेलं आहे ते लक्षात ठेवा. त्यामधलं जेवढं काही होईल तेवढं आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा, आणि तुम्ही पण महान व्हा आणि देशाला पण महान करा. कारण शेवटी आपण जर महान झालो तर देश महान होईल, जगामध्ये देशाचं नाव होईल. जर आपलंच पतन झालं तर लोक म्हणतील की अरे तुम्ही मागासलेलेच आहात. म्हणजे आपल्याला डेव्हलप्ड इंडिया व्हायचं आहे, नॉट अनडेव्हलप्ड. म्हणजे विकसित भारत व्हायचं आहे, आणि तो आपण करू शकतो. आपल्या प्रयत्नामुळे, मेहनतीमुळे, प्रामाणिकपणामुळे आपण ते सगळं करू शकतो. पण फाउंडेशन आपलं स्ट्रॉंग पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे. जेव्हा आमचं सेंटर सुरू होईल, 1 वर्षात होईल, मग तिथे अनेक गोष्टी शिकवल्या जाईल. पण आता तुम्हाला हा जो 1 वर्षाचा कोर्स आहे त्याचा चांगला फायदा करून घ्या. जे तुम्ही शिक्षण पण घ्या, ग्रॅज्युएशन पण करा, आणि ह्या गोष्टीसुद्धा जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठीच तुम्हाला इथे पाठवण्यात आलेलं आहे. हा मठ 1984 साली सुरू झाला. त्याच्यापूर्वी होता, प्रायव्हेट होता. बोर्डस नावाचे एक सद्गृहस्थ होते, त्यांनी ही जागा दिली, त्यांनी मठ सुरू केला होता. पण भक्त लोक चालवायचे. रामकृष्ण मठाने 1984 हा मठ घेतला, आणि तेव्हापासून जवळ 30-35 वर्षापासून हा मठ सेवाकार्य करत आहे. तिथे तुम्हाला दवाखाना आहे गरिबांसाठी, तिथे वरती बालकसंघ आहे, लायब्ररी आहे, बुकस्टॉल आहे, मंदिर आहे, मेडिटेशन कोर्सेस चालतात. नवीन प्रोजेक्ट सुरू आहे. कुठे जर भूकंप झाला, पूर आला तर तिथे जाऊन आम्ही लोकांना मदत करतो. तर अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मठामध्ये केल्या जातातच. पण आता नवीन ॲक्टिव्हिटी सुरू करणार आहोत आपण. एक बिल्डिंग झाली की ह्युमन एक्सलन्स, मूल्य शिक्षण. दुसऱ्या लँग्वेजेस, जे फॉरेन भाषा शिकवल्या जातील, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश. म्हणजे तुम्ही विदेशात जाऊन पण काहीतरी शिकला पाहिजे, आणि भारताची संस्कृती तुम्ही लोकांना दिली पाहिजे. कारण जर विदेशात जायचं असेल तर भाषा आवश्यक आहे. तुमच्याकडे भाषा नसेल तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून आज जग एकत्र आलेलं आहे. सगळं काही जाणून घेणं महत्त्वाचं आहे, पण विवेक पाहिजे की काय त्यांचं घ्यायचं आणि आपलं काय ठेवायचं. वेस्टर्न सायन्स, स्वामीजी म्हणायचे, वी वॉन्ट वेस्टर्न सायन्स कपल्ड विथ वेदांत. म्हणजे आपलं अध्यात्म आणि त्यांचं सायन्स यांची सांगड आपल्याला घालायची आहे. ह्या दोन्ही गोष्टीची सांगड घालून आपल्याला आपली भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे. हाच आपल्यासमोर आज एक आदर्श आहे, आणि हे सगळं आपल्याला
सर्व मिळून करायचे आहे. कोणी एक व्यक्ती हे कार्य करू शकत नाही. सगळं संघटित होऊनच करायचं आहे. आणि तुमच्यासारखे तरुण जेव्हा पुढे जातील, चांगल्या चांगल्या पोझिशनवर जातील, राजकारणी होतील, तेव्हा ते नक्कीच देशाचा विचार करतील, देशभक्त होतील आणि देशाला जगामध्ये महान करून दाखवतील. आता जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. आपण एक 15-20 मिनटं प्रश्न उत्तर घेऊ. मग तुम्ही बुकस्टॉलमध्ये जा, काही पुस्तकं खरेदी करा. 6:30ला मंदिरामध्ये आरती असते. जर तुम्हाला वेळ असेल तर 6:30 ते 7पर्यंत मंदिरात बसा, आरती अटेंड करा आणि मग 7 नंतर तुम्ही जाऊ शकता. तर तुम्हाला काही जर प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. आपल्याकडे आहे 15-20 मिनटं. नमस्ते स्वामीजी. नमस्ते. माझा प्रश्न असा होता की मुख्य वास्तूवर पण आपण एक लोगो पाहिला आणि इथं पोडियमवर पण आहे, तर तो उगवता सूर्य, राजहंस आणि कमळ यामागचा विचार काय होता? बघा, स्वामीजींनी चांगला प्रश्न आहे की हा जो लोगो आहे इथे त्याचा अर्थ काय आहे. हा लोगो स्वामी विवेकानंदांनी स्वतः बनवलेला आहे. आता रामकृष्ण मठाचं ध्येय त्यामध्ये दिलेलं आहे. रामकृष्ण मठाचं ध्येय काय आहे? आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच. स्वतःच्या मुक्तीसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी हा मठ त्यांनी सुरू केलेला आहे. आता इथे आत्मनो मोक्षार्थ म्हणजे आध्यात्मिक आहे. आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, पण एक स्वातंत्र्य आहे भौतिक, ते आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला आध्यात्मिक स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे जे बंधनं आहे, ह्या सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे. म्हणजे मुक्ती हाच मनुष्याच्या जीवनाचा उद्देश आहे. आपल्या वेदांमध्ये सांगितलं आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. त्यामधला सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे मोक्ष आहे, की आपल्याला ह्या संसाराच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे, ह्या भवसागराच्या बाहेर पडायचं आहे. आता पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं, पुन्हा पुन्हा म्हातारं व्हावं लागतं, पुन्हा पुन्हा दुःख भोगावी लागतात. तर जे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आहे. सिद्धार्थ गौतम तो राजकुमार होता, सगळं काही त्याला उपलब्ध होतं, पण जेव्हा तो राजवाड्याच्या बाहेर गेला, त्यांनी बघितलं की एक कुष्ठरोगी बसलेला आहे, त्याला महारोग झालेला आहे. तो म्हणाला की हे काय आहे? म्हणजे हे आजार येणारच मनुष्याला. ते नंतर बघितलं की एक म्हातारा हाती काठी घेऊन चाललेला आहे. म्हणजे हे काय आहे? म्हणजे हे मनुष्याला म्हातारं व्हावंच लागेल. आणि बघितलं की 4 जण एका माणसाला घेऊन जात आहे. म्हणजे हा गेला, रामनाम सत आहे. तर म्हणे ह्या सगळ्या गोष्टी मला पण येईल का? म्हणजे जो जन्म घेतो त्याला होतंच, जन्म मृत्यू जराव्याधी लागलेलेच आहे. मग यामधून काही सुटका आहे का? म्हणून सिद्धार्थ गौतमांनी राजवाडा सोडला, बोधगयेला जाऊन ध्यान केलं, निर्वाण प्राप्त करून घेतला, सगळी बंधनं तोडून मुक्त झाले. तेव्हा ही जी मुक्ती आहे की आपण शरीर धारण केलं म्हणजेच आपण बंधनात पडलेलो आहे. आपल्या आतमध्ये आत्मा आहे, आपल्या आतमध्ये चैतन्य आहे. हे शरीर मेल्यानंतर ते चैतन्य बाहेर जातं आणि ते चैतन्य पुन्हा मग दुसरं शरीर धारण करतं. पण जर आपल्याला वाटत असेल की नाही पुन्हा शरीर धारण करायचे नाही, या जन्मामध्येच मी मुक्त झालो पाहिजे, तर ते सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे हे लोकांचं कल्याण करण्यामागे लोकांचं तर कल्याण होतंच, पण त्यामागे आपलं मन पण पवित्र होतं. म्हणजे आत्मनो मोक्षार्थ कशामुळे? जगाचं हित केल्यामुळे. त्याला कर्मयोग म्हटलेलं आहे. आता हा सिम्बॉल आहे 4 योगांचं प्रतीक आहे. त्यामध्ये कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग हे 4 योग आहे. आणि तो हंस आहे ते आपलं खरं स्वरूप आहे. आपण आत्मस्वरूप आहोत, आपण आनंद स्वरूप आहोत, आपण चैतन्य स्वरूप आहोत, आपण ज्ञानस्वरूप आहोत. म्हणजे हे सगळं आपल्यामध्ये आहे आणि आपण ते प्राप्त करून घेऊ शकतो ह्या 4 योगांचा समन्वय करून. आता आपल्याकडे शरीर आहे, तर शरीराद्वारे कर्म करावेच लागणार आहे. आता हेच कर्म जर निष्काम भावानं केलं, काहीही अपेक्षा न करता, तर तो कर्मयोग होतो. म्हणून तिथे जे पाणी आहे, समुद्राच्या लाटा, तो कर्मयोगाचं प्रतीक आहे. ते कर्मयोग करायला गेलं की तुम्हाला त्या लाटा राहणारच, संघर्ष राहणार. कोणतेही कर्म करायला गेलं की संघर्ष होतं. आता रामकृष्ण मठामध्ये संन्यासी काम करतात, पण ते कसलीही अपेक्षा करत नाही. म्हणजे आम्हाला काही पगार मिळत नाही, काही नेम फेम काही नाही, पण लोकांचं कल्याण करणं हाच उद्देश आहे. लोकांचं कल्याण केल्यामुळे मला काय मिळणार आहे ह्या कधी प्रश्न आम्ही विचारत नाही.
आम्हाला काम करण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाचा नाही. तुम्ही अभ्यास करा, चांगल्या प्रकारे अभ्यास करा, कारण तुम्ही तेच करू शकता. आता परीक्षेमध्ये काय होईल हे तुमच्या हाती नाही, ते कर्माचं फळ आहे. आता तुम्ही चांगले प्रयत्न केले तर तुम्हाला चांगलं यश पण मिळेल, पण चांगला प्रयत्न करून यश मिळेल याची काही गॅरंटी नाही. म्हणून फळाची आशा करू नका. कर्म करत राहा, पण फळाची आशा सोडून द्या. जे मिळायचे ते मिळेल. आता इथे जर आपण कर्माची फळाची आशा केली नाही तर आपलं मन पवित्र होतं, आपल्यामध्ये कामना निर्माण होत नाही. कारण मला सेवाच करायची आहे, मी भगवंताची सेवा करतो, मी स्वामीजींचं कार्य करतो, मी श्री रामकृष्णांचं कार्य करतो, जगाच्या कल्याणासाठी करतो. कारण हे जग भगवंतानेच निर्माण केलेलं आहे, ही सगळी त्याची संतान आहे. तर असा भाव ठेवून कर्म केला तर तो कर्मयोग होतो. ते पुस्तक आहे कर्मयोगाचं. मग तिथे तुम्ही बघता की सर्प आहे, तो सर्प आहे कुंडलिनी शक्तीचं प्रतीक. म्हणजे ते म्हणतात की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे. मूलाधार, मणिपूर, स्वाधिष्ठान, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रार. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे. आणि हे 7 चक्र, त्याच्या खाली बॉटमला ती कुंडलिनी शक्ती बसलेली आहे. आता ही शक्ती जागी होऊन त्या केंद्रामधून गेली पाहिजे. ती मस्तकामध्ये गेल्यानंतर जेव्हा ती शिवाशी एक होते तेव्हा आपल्याला समाधी प्राप्त होते, तेव्हा मोक्ष लाभतो, निर्वाण प्राप्त होते. आता ती कुंडलिनी शक्ती जागी करण्यासाठी ध्यान करावं लागतं. तर हृदयामध्ये चक्र आहे, अनाहत चक्र, त्या हृदयामध्ये ध्यान केलं की ती शक्ती हळूहळू जागी होते. मग ती एक एक चक्र पार करत करत येते. हृदयात आली की हृदयामध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन होतं, तो आतमध्येच आहे. पण ती शक्ती जागी होऊन इथपर्यंत आली पाहिजे, त्यासाठी ध्यान करावं लागतं, त्यासाठी मन पवित्र करावं लागतं. आणि मग त्याची वरवर जाऊन जेव्हा ते मस्तकामध्ये जाते तेव्हा इथे जे 7वं सेंटर आहे सहस्रार, तिथे पोचल्यावरती मनुष्याला जगाचं भान राहत नाही, तो समाधीमध्ये लीन होतो आणि मग सगळे बंधनं तुटून पडतात. म्हणून दररोज ध्यान करायचं आहे. त्यामुळे मन तर शांत राहीलच, पण आपली कुंडलिनी शक्ती जागी होईल, मन पवित्र होईल, मनामधले सगळे वाईट विचार निघून जातील. कारण ध्यान म्हणजे मनाचं मंथन आहे. आणि मनाचं मंथन सुरू केलं की मनामधले जे वाईट संस्कार आहे ते बाहेर पडतात. जसं एखाद्या बकेटमध्ये गढूळ पाणी आहे, तर तुम्ही ते गढूळ पाणी जर नळाच्या खाली ठेवलं आणि नळ सुरू केला तर सुरुवातीला सगळं गढूळ पाणी बाहेर येईल, पण तुम्ही टाकतच राहिला पाणी, चांगलं पाणी, तर सगळं गढूळ पाणी निघून जाईल. तशा प्रकारे तुम्ही ध्यान करत राहिला तर मनातले वाईट संस्कार पहिले बाहेर पडतील आणि मन हळूहळू शुद्ध व्हायला लागेल. आणि जेव्हा मन पवित्र होईल, मन शुद्ध होईल, तेव्हा मग तुम्हाला कळेल की तुमचं स्वरूप काय आहे. तर राजयोग आहे तो, आणि उगवता सूर्य आहे तो आहे ज्ञानयोग. ते ज्ञानयोगाचं प्रतीक आहे. त्या ज्ञानयोगामध्ये विचार करायचा आहे, विवेक करायचा आहे. एकीकडे आहे शरीर, दुसरीकडे आहे आत्मा. हे शरीर कसं आहे, जड आहे, हे पंचभूतानं बनलेलं आहे आणि याला जन्म आहे आणि मृत्यू आहे. पण यामध्ये जे चैतन्य आहे ते पंचभूताचं नाही, ते कधीच मरत नाही, कधीच जन्मत नाही, ते तसंच राहते. फक्त ते शरीर बदलत राहते. आपल्या कर्माप्रमाणे ते शरीर धारण करते. आपले चांगले कर्म असेल चांगला जन्म मिळेल, वाईट कर्म असेल पशुपक्षाचा जन्म मिळेल किंवा त्यापेक्षाही खालचा जन्म मिळेल. कारण शेवटी आपल्या कर्म आणि विचार यावरती सगळं अवलंबून आहे. आपण या जन्मामध्ये काय केलं ते आपल्या पुढच्या जन्माचं प्रारब्ध होत असते. जे काही आपण मागच्या जन्मात केलं ते आपण प्रारब्ध आहे, त्याप्रकारे आपला जन्म मिळालेला आहे. ते 3 गोष्टी ठरतात आपल्या कर्माप्रमाणे. जन्म कोणत्या जातीमध्ये, म्हणजे मनुष्य की पशु की कोणत्या योनीमध्ये जाणार, आपलं आयुष्य किती राहणार आणि आपल्या जीवनामध्ये सुखदुःख किती येणार, हे आपले कर्म ठरवत असतात. आता आपल्या जीवनामध्ये जर दुःख येत असेल, अपयश येत असेल, तर आपले कर्म तेवढे काही चांगले नाही. या जन्मामध्ये चांगले कर्म करायचे, चांगले विचार करायचे, जेणेकरून याच्यापेक्षा चांगला जन्म मिळेल आणि आपली हळूहळू प्रगती होत राहील, आपण वरवर जात राहू. पण जर आपण वाईट कर्म केले आपली अधोगती होईल आणि शेवटी आपल्याला माहिती नाही की 84 लक्ष योन्यामध्ये कोणत्या योनीमध्ये आपल्याला जन्म मिळेल याची काही गॅरंटी नाही.
म्हणून ह्याच जन्मामध्ये आपल्याला प्रयत्न करून चांगलं व्हावं लागेल. म्हणून त्याला म्हटलं आहे राजयोग, ध्यानाद्वारे ज्ञानयोग. चिंता करायची की मी शरीर नाही तर मी आत्मा आहे, ह्या शरीरामध्ये वास करणारं चैतन्य मी आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. आपण म्हणतो की माझं मन आज फार चंचल होतं किंवा आज माझं मन फार चंचल आहे. तर तुम्ही जेव्हा माझं मन म्हणता म्हणजे तुम्ही मनापासून वेगळे आहे ना. मनापासून वेगळं केव्हा होतं? जेव्हा आपण माझं म्हणतो. जसं माझा पेन आहे, माझी पेन्सिल आहे, तसं आपण म्हणतो की माझं मन, म्हणजे मन हे माझं आहे, मी मन नाही आहे, मी मनापासूनही वेगळं आहे. आपल्याला माहिती आहे की माझं शरीर फार दुर्बल झालेलं आहे, म्हणजे शरीर माझं आहे, मी शरीर नाही. आता ही कार माझी आहे, कार खराब झालेली आहे, हे शरीर माझं आहे, म्हातारं झालेलं आहे. आता हे आपण जे म्हणतो की माझं शरीर, जेव्हा आपण माझं शरीर म्हणतो तेव्हा आपण स्वतःला शरीरापासून वेगळं करतो. तर कोणी म्हणत नाही की मी कार आहे, तो म्हणतो की ही माझी कार आहे. आपण म्हणायला पाहिजे की माझं शरीर आहे, पण आपण तसं म्हणत नाही. तू कोण आहे? मी राम्या, गोम्या, तिम्या, वकील, डॉक्टर, इंजिनियर, आपण हेच म्हणतो. म्हणजे ह्या सगळ्या शरीराच्या उपाधी आहे. मी ब्राह्मण आहे, मी क्षुद्र आहे, मी अमुक आहे. आता हे जन्म घेतल्यावर सगळं लागलं. जन्म घेण्यापूर्वी तुम्ही ब्राह्मणही नव्हते, तुम्ही क्षुद्र नव्हते, तुम्ही डॉक्टर नव्हते, काहीच नव्हते. एकही उपाधी नव्हती. आई नव्हते, वडील नव्हते, बहीण नव्हते, भाऊ नव्हते, काहीही नव्हते. जन्म घेतल्यावर ह्या सगळ्या उपाधी लागलेल्या आहे आणि ह्या सगळ्या उपाधी एक दिवस इथेच राहणार आहे. जेव्हा तुम्ही सोडून जाल, शरीरही घेऊन जाणार नाही, कोणी आई वडील नवरा बायको मुलं कोणीही सोबत येणार नाही. जे काही कमावल्या जगामध्ये ते सगळं काही तुम्ही सोबत येणार नाही, एकटंच जावं लागेल. म्हणजे हा विचार मनामध्ये नेहमी सतत जागृत ठेवणं म्हणजे ज्ञानयोग आहे. वेदामध्ये त्याला ज्ञानकांड म्हटलं आहे. तर ज्ञानयोगाद्वारे मी शरीर नाही तर मी आत्मा आहे असा सतत विचार करणं. मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तर मी चिदानंद रूप, तो आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहम. मी पंचभूत नाही, मी शरीर नाही, हे सगळे मी नाही. मी नाही तर मी काय आहे? मी तो आनंद स्वरूप आत्मा आहे. आपल्यामध्ये आनंदाची खाण आहे, पण आपल्याला माहिती नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता माझं मन कुठे धावणार आहे? शिवाजी महाराजांनी सगळं आणलं, सोन्याचे दागिने, साड्या, कपडे सगळे आणले, हे काही नको. आता माझं मन त्याच्यामागे धावणारच नाही, कारण भगवंताची चरणं बघितली आहे हृदयामध्ये. आता मला तो जो आनंद मिळतो त्याच्यामध्ये हे सगळे आनंद तुच्छ आहे. म्हणजे तो आत्मानंद म्हणजे कसा आहे? अनंत आहे, त्याला मर्यादा नाही. ह्या जगामधले आनंद आहे पण क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, थोड्या वेळ टिकणारे आहे, नंतर नष्ट होतात. तारुण्य किती वर्ष राहतं? 20-25 वर्ष, मग म्हातारा होतो, मग सगळे दुःख येतात. म्हणजे या जगामध्ये सगळं त्या सगळं नश्वर आहे, सगळं क्षणभंगूर आहे. हा विचार करणं म्हणजे ज्ञानयोग. आणि कमळ जे आहे ते आहे भक्तीचं प्रतीक. भक्तीमध्ये आपण कमळाचं फूल भगवंताला वाहत असतो. म्हणजे आपल्या हृदयामध्ये भगवंताविषयी भक्ती निर्माण झाली पाहिजे, भगवंताशी प्रेम निर्माण झालं पाहिजे. भक्तीच्या मार्गानं पण आपण मुक्ती प्राप्त करू शकतो. जनाबाई, मीराबाई, तुळशीदास, तुकाराम ह्या सगळ्यांनी भक्तीच्या मार्गाने भगवंताला प्राप्त केलं. तर ते कमळाचं फूल हे प्रतीक आहे भक्तीचं. म्हणजे आपल्याकडे हृदय आहे, आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्या बुद्धीमध्ये विचार पाहिजे, मनामध्ये एकाग्रता पाहिजे, हृदयामध्ये भक्ती पाहिजे आणि शरीराद्वारे कर्म करायचे. त्या चारीचा समन्वय करायचा. आणि चारीचा समन्वय केल्यानंतर तो जो हंस आहे म्हणजे आपलं खरं स्वरूप, ते खरं स्वरूप जाणून मुक्त व्हायचं, हा त्या लोगोचा उद्देश आहे. आत्मनो मोक्षार्थम जगद हितायचं. आत्म्याच्या मोक्षासाठी आणि जगाच्या हितासाठी स्वामीजींनी या रामकृष्ण मठ सुरू केलेला आहे. त्यामुळे सकाळी आम्ही मंदिरामध्ये ध्यान करतो 8पर्यंत, मग नाश्ता वगैरे झाल्यावर काम करतो, कर्मयोग. पहिले ध्यानयोग, मग कर्मयोग, मग दुपारी वाचन, उपनिषद, गीता वाचन, ज्ञानयोग, विचार करणं आणि भक्तियोग. संध्याकाळी प्रार्थना, 6:30ला प्रार्थना.
म्हणजे चारही योगांचा आपल्याला समन्वय करायचा आहे. आपण हृदय आहे भगवंताला प्रार्थना करू शकतो, मन आहे ध्यान करून त्याला शांत करू शकतो, बुद्धी आहे त्यामध्ये विचार करू शकतो की जग नश्वर आहे, शरीर नश्वर आहे, आणि आपण कर्म पण करू शकतो, आपलं शरीर आहे. त्या चारही योगाचा समन्वय स्वामीजींनी सांगितलेला आहे. रामकृष्ण मठाचा प्रत्येक सदस्य, प्रत्येक भक्त जीवनामध्ये चारही योगाचा समन्वय करण्याचा प्रयत्न करून स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. रमण महर्षींनी फक्त ज्ञानयोग केला, त्याच्यानंतर महाप्रभूंनी फक्त भक्तियोग केला, भगवान बुद्धाने फक्त ध्यानयोग केला. पण इथे स्वामीजींनी आपल्याला चारही योग सांगितलेले आहे की चारही योगाचा समन्वय करा आणि स्वतःला जाणून घ्या. हाच एकमात्र जीवनाचा उद्देश आहे. हे त्या लोकद्वारे स्वामीजींनी आपल्याला पटवून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. पण हे सगळं लक्षात ठेवून जा. तुम्हाला जाताना एक एक पुस्तक पण देऊ, ते पण वाचा आणि तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करा. कारण हा फाउंडेशन कोर्स आहे. तुम्हाला पहिले चारित्र्य घडवायचं आहे, मग डॉक्टर इंजिनियर काय व्हायचं आहे ते व्हा. पण पहिले हे फाउंडेशन पक्का करा, मग तुम्हाला आयुष्यामध्ये कसलीच काळजी नाही. तुम्ही योग्य मार्गानेच प्रवास कराल. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.